भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे 4 डबे घसरले। भुसावळ नागपूर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प। ठाण्यात शशिकांत कलगुडे या वाहन चालकाची महिला पोलिसाला मारहाण। न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण एसीपींनी विशेष अधिकारांतर्गत पाठवलं पुन्हा कोठडीत। लातूर जिल्ह्यातल्या पाणगाव पोलीस मारहाण प्रकरणात आणखी 3 जणांना अटक। शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी केली होती पोलिसाला मारहाण। अशा प्रकारे चांगलं काम करणाऱ्या, वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या महिलेच्या नाकावरती ठोसा मारतो, त्याच्यासाठी शर्मेची गोष्ट काय? प्रत्येक पोलिसाकडे शस्त्र नाहीये आणि त्यामुळेच पोलिसांवर हात उगारणं सोपं, पण हे चालणार नाही। पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केला संताप। पुण्यात विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक। 24 तारखेला हनुमान टेकडीवर घडली होती घटना। स्मार्टफोनच्या जमान्यात हरवली माणुसकी। बुलढाण्यात ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्याला मदतीऐवजी बघ्यांनी मानली शूटिंगमध्येच धन्यता। मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी धादांत खोटं बोलतायत। रोहित वेमुलाच्या आईचा गंभीर आरोप। म्हणाल्या, रोहितवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचं केंद्राने दिले होते आदेश। रेल्वेमधले ब्लँकेट आम्ही 2 महिन्यातून एकदाच धुतो। खुद्द रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हांची राज्यसभेमध्ये कबुली। आज मराठी राजभाषा दिन। कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। आज दिवसभर IBN लोकमतवर मराठीचा जागर। आणि सिडनीमध्ये चला हवा येऊ द्याच्या टीमला मिळतंय विशेष प्रेम।